महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर सकाळी उठल्या उठल्या आम्ही विरारमध्ये बेस्ट कॅफे सर्च करत होतो ज्यांना 4च्या वरती रेटिंग असेल आणि मला तर वेस्टर्न लाईन कॅफे भेटलं ज्याला की 4.8 रेटिंग आहे आणि यांचे पिझ्झाज बर्गरमध्ये इतक्या युनिक व्हरायटी आहेत की ज्याची मी नावही आधी कधीच ऐकली नाही. तर म्हटलं चला आपण देखील जाऊन ट्राय करूया. तर चला बघूया यांच्याकडे काय काय व्हरायटीज आहेत. चला तर मंडळी मी आता आहे द वेस्टर्न लाईनच्या किचनमध्ये आणि आपल्या ऑर्डरची तयारी चालू आहे. बघा ना वेजीस किती फास्ट कट करत आहेत. आणि मंडळी आपण बरेच किचन बघतो पण ह्यांच्या किचनमध्ये क्लीनलीनेस बघा ना आणि मस्त ह्यांनी सगळ्या इथे पेंटिंग्स वगैरे केलेले आहेत. हे बघा बघू शकता सगळं प्रॉपर असं लाईनमध्ये लावलेलं आहे. हे बघा ना थोडंसं पण घाण वगैरे नाही आहे. तर आता इथे आपल्याला पिझ्झा बनतोय तर आपण त्यांनाच विचारूया कोणता पिझ्झा बनवतायत ते. कोणता पिझ्झा बनवताय तुम्ही? ये मैक्सिकन चीज पिज़्ज़ा है. ओके तर हे इथे ना हमारे कैफे का स्पेशल पिज़्ज़ा है मैक्सिकन चीज पिज़्ज़ा. तर चला बघूया प्रिपरेशन कसं होतं ह्यांच्या पिझ्झ्याचं. ये पिज़्ज़ा सॉस है. ओके ये मैक्सिकन सॉस है. ओके थोड़ा मायो डालेंगे. इसका प्राइस क्या है? ये ओनली 180 रुपीज़ का. ओके ओके. तर म्हणजे यांचं मोस्ट सेलिंग आयटम आहे. आता सगळ्यांनी सॉसेस टाकलेले आहेत. आता बघूया पुढे अजून काय काय टाकतात त्याच्यामध्ये. आणि खरंच किचन बघून खरंच मी खूप जास्त इम्प्रेस झाली आहे. आणि बघा ना स्वच्छता खूप जास्त आहे इथे. असं घाण वगैरे मला जरा पण कुठे दिसत नाही आहे. चला आपले सॉसेस मस्त स्प्रेड करून झालेले आहेत. आता बघूया पुढे काय. अभी इसमें अपन वाइट चीज़ डालेंगे जिसको मोज़रेला चीज़ बोलते हैं. ओके चीज पण भरभरून चालले म्हणजे अजिबात कसली कमी नाहीये. वेजीज डालेंगे थोड़ा. ओके कैप्सिकम भी है. ये पिज़्ज़ा फुल्ली लोडेड पिज़्ज़ा बनेगा जो हमारा स्पेशल है. फुल चीज़. ये अभी हम लोग ने फर्स्ट लेयर चीज़ का लगाया है. इसके ऊपर और एक लेयर चीज़ का जाएगा. ओके ही एक लेयर आहे म्हणजे ह्याच्यावरती वेजीस आणि त्याच्यानंतर अजून एक लेयर येणार आहे चीजची. तर फुल्ली चीजी लोडेड आहे हा पिझ्झा. ये टोमॅटो है. ओके वेजीस पण भरभरून टाकलेल्या आहेत त्यांनी. कंजूसी कशातच नाहीये. ओनियन आणि आता वेजीस टाकून झालेले आहेत. आता परत वरतून चीज येणार आहे. वाव यार खूप चीजी होणार आहे हा पिझ्झा. ओ माय गॉड. और जो इस पिज़्ज़ा का सबसे मेन चीज़ है अभी हम वो डालेंगे मैक्सिकन चीज़. ओके ओलिव्स. और जैलेपिनो. ओके तर चला अकॉर्डिंग टू प्राईस ह्यांनी वस्तू तर भरभरून टाकलेल्या आहेत. आता टेस्ट बघूया आपण कशी असणार आहे. तर आता हा पिझ्झा जाणार आहे ओव्हनमध्ये. तर आता आपण बाहेर वेट करूया तोपर्यंत. आणि इथे त्यांनी एक सिक्रेट सॉस टाकलेला आहे पण त्यांचं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे सो त्यांनी ते नाव सांगितलेलं नाही आहे आपल्याला. पण चला आता ओव्हनमध्ये जाईल पिझ्झा. टेस्ट करून बघूया. इसमें तंदूरी सॉस डाला. अब मैं डालूंगा टमाटो. ये मेरा हॉट ग्रिल बर्गर है. ओके ये बर्गर ग्रिल भी होगा. ये ऑनियन डाला मैंने. और इसका प्राइस क्या है? इसका प्राइस ओनली 100 रुपीज़ है. इस पर भी हम थोड़ा वाइट चीज़ डालेंगे लिक्विड चीज़. ओके हमने पेटी को भी ग्रिल किया है. देखो हाँ ये हम लोग खुद हाथ से बनाते हैं बर्गर पेटी. ओके
बऱ्याचदा म्हणजे आपण पेटी खातो बर्गरमध्ये, ती फ्रोझनवाली असते, ते मक्केनचे वगैरे येतात ना, पण इथे ह्यांचं हँडमेड पेटी आहे आणि साईज पण बरीच मोठी आहे. ये लिक्विड मायो चीज़ डाला है, ओके. इसमें हम हमारा स्पेशल चिपोटले सॉस डालेंगे. ये बर्गर हुआ रेडी, इसको अभी हम ग्रिल करेंगे. ओके. म्हणजे मस्त आपली ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डर इतकी क्विक आहे ना, विदिन 10 to 15 मिनिट्स ऑर्डर येऊन जाते. तर इकडे आम्ही काय काय मागवलं दाखवते तुम्हाला. हे बघा, ह्यांचं मोस्ट सेलिंग आयटम्स मी इथे मागवले. हा आहे मेक्सिकन चीज पिझ्झा, जो की 180 रुपीजचा आहे. आणि हा हॉट ग्रिल बर्गर आहे. अजून आपली कोल्ड कॉफी यायची बाकी आहे, तोपर्यंत आपण हे टेस्ट करून बघूया कसं आहे. आणि मंडळी हे बघा, बघू शकता, वाव, चीज फुल बघा यार. अकॉर्डिंग टू प्राईस चीज तर भरभरून टाकलं आहे त्यांनी. आता टेस्ट बघूया कशी आहे. आउटस्टँडिंग पिझ्झा आहे. ह्यांच्या सॉसेसमध्ये काहीतरी वेगळं पण आहे, ज्याच्यानं ह्यांचा पिझ्झा इतका टेस्टी लागतो. त्याचसोबत व्हेजीज, चीज, अजून जेलेटिनो वगैरे भरभरून टाकलेले ह्यांनी. मला तरी हा पिझ्झा खूप जास्त आवडला. इथे कधी आला तर हा पिझ्झा ट्राय करायला विसरू नका. सेकंड आयटम आपलं आहे ह्यांचं, हे पण मोस्ट सेलिंग बर्गरमधलं आहे. हॉट ग्रिल बर्गर आहे हा. आणि हे बघा, बघू शकता त्यांनी बर्गरला ना ग्रिल केलं आहे आणि बटर बघा भरभरून टाकलेलं आहे. तर त्याला टेस्ट करूया हे पण. मस्त असं स्मोकी फ्लेवर येतो बर्गरला ग्रिल केल्यामुळे आणि बटर चीज भरभरून आहे. तरी मला तरी खूप आवडला हा बर्गर. आणि म्हणजे आपली कोल्ड कॉफी पण आलेली आहे. बघू शकता किती थिक आणि चॉकलेटी वाटते. माझ्या बहिणीने आधीच अर्धी पिऊन टाकली आहे. सो चला टेस्ट करून बघूया. हा यार, मस्त क्रीमी आहे आणि रिफ्रेशिंग वाटतं एकदम. मंडई कधी नवीन विवा कॉलेजच्या इथे आलात ना, आपल्या नवीन विवा कॉलेजचे जे एंट्रन्स गेट आहे ना, त्याच्या जस्ट समोरच आहे हे द वेस्टर्न लाईन कॅफे. तर कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. आणि विवा कॉलेजच्या स्टुडंटसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. रेट्स पण रिजनेबल आहेत आणि हेल्दी आहे एकदम. आणि प्रॉपर वेने बनवतात, हायजिनिक वेने. इतकं काही घाण वगैरे नाही आहे. मी किचन पण तुम्हाला दाखवेल. आणि फूड पण खूप जास्त टेस्टी आहे. अकॉर्डिंग टू प्राईस वर्थ इट आहे. तर कधी आला तिथे तर नक्की व्हिजिट करा. प्रॉपर डिटेल आणि ॲड्रेस मी कॅप्शनमध्ये देते आहे. तर भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.